लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपणांतील प्रत्येकांना मी विनंती करीतो। गॉड ब्लेस यू। आज जर आम्ही टीव्ही चॅनल्स वर पाहिलं, जर वर्तमानपत्रे उघडली तर आम्हाला आढळेल की धर्माच्या नावाखाली लोकांवर अत्याचार केले जात आहेत, जुलूम केला जात आहे, धमक्या देण्यात येत आहे, जाळपोळ केली जात आहे। हे सर्व सगळीकडे चालू आहे। धर्माच्या नावाने आज दंगली होत आहेत, धर्माच्या नावाखाली लढाई आणि तंटे होत आहेत। धर्माच्या नावाखाली इतिहासामध्ये कितीतरी अत्याचार, खून आणि दंगे, झगडे, संघर्ष झालेला आहे। अनेक धर्म आपल्या धर्मासाठी लढलेले आहेत। धर्मासाठी लढून काय मिळणार? फक्त बळी गेलेले आहेत, हिंसाचार झालेला आहे, निष्पाप आणि निर्दोष व्यक्ती यामध्ये मरण पावलेले आहेत। अनेक धर्मस्थळांसाठी युद्धे केली गेलेली आहेत, धार्मिक युद्धे ज्याला क्रुसेड्स म्हणतात। पहिला मानव जो देवाने निर्माण केला होता त्याचा कोणताच धर्म नव्हता, त्याचे फक्त जिवंत देवाबरोबर नाते होते। देवाने कोणताही धर्म बनविलाच नाही। या जगात जे धर्म आढळत आहेत हे सर्व मानव निर्मित आहेत। जातीभेद मानवांनीच निर्माण केले, उच्च नीच भेद मानवांनी निर्माण केला। या सर्वांमागे मनुष्यांचा स्वार्थ केंद्रित आहे। धर्म पुढाऱ्यांच्या द्वारे लोकांवर ताबा मिळविला जातो, अर्थात आपला विश्वास अधिकाराच्या रूपाने हेच सत्य या पद्धतीने बिंबवला जातो आणि देवाविषयी भीती निर्माण केली जाते। धर्म पुढाऱ्यांचं काम लोकांचे नाते देवाबरोबर जोडायला दुवा म्हणून असायला हवेत, परंतु त्यांनाच देवविषयक अज्ञान असल्यामुळे व त्यांचे देवाबरोबर व्यक्तिगत नाते न जोडल्या गेल्यामुळे ही बाब अशीच चालू राहून सत्याचा शोध, देव कोण आहे, तो कसा आहे, खरे काय आहे हे जाणण्याकडे हे जग मुळीच लक्ष देत नाहीये। म्हणून आज आम्हाला धर्म पुढारी हे कधीच सत्याकडे, सत्याच्या ज्ञानाकडे लोकांना वळविताना आज आढळत नाहीयेत। कारण धर्म किती असो, धर्माचे सत्याशी काहीच नातेसंबंध नाहीये, अर्थात केवळ एक फॉर्मॅलिटीज, एक फाजील विश्वास बनलेला आहे। आंधळा जर आंधळ्याला वाट दाखवू लागला तर काय ते दोघे खड्ड्यात जातील की नाही? काय आमचे आध्यात्मिक नेतृत्व लोकांच्या जीवात्म्याचा नाश करत आहे याची जरा देखील दखल आम्ही घेऊ नये काय? प्रश्न आहे। धर्मांतराच्या या विषयामध्ये एक प्रकारची भीती आली आहे की आमच्या धर्मियांच्या लोकांची संख्या कमी होईल व यांची संख्या वाढेल, म्हणून आताच यांना विरोध करू। विरोध कसा करू? तर कायदा हाती घेऊन, लोकांवर जुलूम जबरदस्ती करून, मारहाण करून, त्यांना त्रास देऊन, धमक्या देऊन, छळ करून, त्यांचे हक्क लुबाडून, त्यांच्यावर अन्याय करून, त्यांना नग्न करून, धिंड काढून असे अनेकविध गोष्टी केल्या जातात जे माणुसकीला काळिंबा लावणारे आहेत व सुव्यवस्था व कायद्याच्याही पूर्णतः विरुद्ध आहे। हे पूर्णतः किळसवाणे आहे। बायका पोरांनाही मारण्यात येते। त्यांचा यामध्ये काय दोष आहे? त्यांनी काय गुन्हा केलाय? कायदा आम्हाला स्वतंत्रता देते तुमच्या विश्वासाप्रमाणे चालण्याचे, कोणावरही दडपण नाही। आपला भारत देश धर्मनिरपेक्ष देश आहे। तो प्रत्येक नागरिकाला त्याचा त्याचा विश्वास, धर्म स्वीकारण्याचा हक्क देतो। मग ही लोक अशा प्रकारे कायदा हाती घेऊन कायद्याविरुद्ध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृत्य करीत आहेत व त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही। फक्त मौन पाळून बघण्याची भूमिका घेतली जात आहे। ज्यांचा अशा प्रकारे छळ होत आहे त्यांना काय सुरक्षितता दिली जात आहे? काहीच सुरक्षितता त्यांना नाहीये। निर्दोष निष्पाप जीवाचे बळी घेतले जात आहेत। अशी राक्षसी आणि खुनशी वृत्ती दिसून येत आहे। हे फक्त सर्व काही द्वेषापोटी करण्यात येत आहे। इथे ही गोष्ट आम्हाला समजायला हवी। येथे राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मांतराच्या या विषयाला कलाटणी देत आहेत। सामान्य निष्पाप निर्दोष लोक त्याचे भक्ष बनत आहेत। हे थांबले पाहिजे। या कट्टर व राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना रोखण्याचे काम किंवा विरोध करण्याचे काम करण्याऐवजी बघण्याची जे केवळ भूमिका घेतात, अर्थात यामध्ये कैक असेही लोक आहेत ज्यांना चाललेला हा सर्व प्रकार हा मुळीच पसंत नाही, ते त्या विरुद्ध आहेत। परंतु अशा कट्टर व राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना त्यांनी रोखण्याचे आणि विरोध करण्याचे काम केले पाहिजे। ज्या वेळेला आम्ही फक्त बघण्याची भूमिका घेतो, अन्याय आम्हाला दिसत असताना आम्ही चूप बसतो, तेव्हा अप्रत्यक्षपणे या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींची आम्ही पाठ थोपावीत असतो। ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे।
जर आम्हाला इतर मनुष्यांना कसे आम्ही वागवावे हे समजत नाही तर काय अर्थ? धर्माच्या नावाखाली अधर्माला सुरक्षितता दिली जात आहे. ही दुष्टाई आहे. धर्म व अधर्माचे हे मिलन आम्हाला आढळत आहे. ही गोष्ट आम्हाला विचारात घेणं फार गरजेची आहे. ग्रॅहम स्टेन्स नावाचा एक व्यक्ती, ज्याने 40 वर्षे ओरिसामध्ये मयूरभंज जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची सेवा केली. आपले 2 मुलगी आणि आपली पत्नी यासह तो परदेशातून निघून आपल्या भारत देशात आला कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी. असे ठिकाण त्याला मिळाले जे एक जंगल होते, जेथे पाणी नाही, वीज नाही. आपल्या स्वतःचे चांगले आरामदायी जीवन त्यागून तो अशा लोकांमध्ये सेवा करावयास आला जे कुष्ठरोगी होते. कुष्ठरोग फार भयानक आजार असतो. कुष्ठरोग्यांना स्पर्शही केल्याने तुम्हालाही कुष्ठरोग होऊ शकतो. तो स्वतः आपल्या कुटुंबानिशी आपल्या 3 मुलांसह जंगलात राहायला गेला. अशा लोकांसाठी ज्यांना समाजातून हाकलून लावलेले होते, त्यांची सेवा करण्यासाठी 40 वर्ष घालविली. काय मिळाले त्या व्यक्तीला हे सर्व करून? तो आपल्या देशीच आरामाचे जीवन जगू शकला असता. त्याच्यावर दोष लावला गेला की तू धर्म बदलतोस. प्रश्न पडतो, या 500 ते 600 लोकांचा धर्म बदलून त्याला काय मिळणार होते? काय त्यांचा धर्म बदलला की नाही याची शहानिशा करायला हवी होती. शेवट काय झाला? त्याच्या मुलांसह त्याला जिवंत जाळण्यात आले धर्मांतराच्या विषयावरून. लक्षात घ्या, विचार करा, निष्पाप बळी घेतला गेला. धर्मांतराच्या ज्या काही बातम्या तुम्ही ऐकाल, कायम ध्यानात ठेवा, जिथपर्यंत कोणी धर्म आपले नुकसान करीत नाही, तुमची काही हानी होऊ देत नाही, तो धर्म वाईट होऊ शकत नाही. म्हणून धर्मांतराच्या विषयावर जेव्हा जेव्हा काही बातम्या तुम्ही ऐकाल व वाचाल, थोडे बुद्धीला प्रकाश देण्यासाठी त्यावर विचार करा व सर्व मिळून आपले व आपल्या देशाची प्रगती साधूया. मग प्रश्न हा पडतो की धर्म मोठा की माणुसकी मोठी? मला असे वाटते हा प्रश्न सर्व मानवजातीने विचारात घेतला पाहिजे व तोही अधिक सखोलपणे विचारात घेतला गेला पाहिजे. माणुसकी म्हणजे काय? माणुसकी म्हणजे बंधुप्रेम, परस्परावर प्रेम, एकमेकांबद्दल सहानुभूती, दया, करुणा, कृपा, क्षमा, संवेदनशीलता, सन्मान, आदर, सहनशीलता, चांगुलपणा, सभ्यता, परोपकार, उदारता, दान धर्म, हे सर्व माणुसकीमध्ये मोडते. बघा या शब्दामध्ये किती चांगुलपणा आहे. मग प्रश्न हा पडतो की धर्म मोठा की माणुसकी मोठी? कोणीही म्हणेल माणुसकी मोठी आहे, तर मग धर्माची काय गरज? पण त्यावर उत्तर असे दिले जाते की धर्मच तर माणुसकीशी जोडतो. समाजात तर लोक धर्माशी मात्र जोडलेले आढळतात, तरी समाजात माणुसकीही दिसून येत नाही. आम्हाला मात्र माणुसकीबाबत विचार करायला हवा, ज्याद्वारे मनुष्यांचे जीवन सुधारू शकते. तर मग समाज, जग या माणुसकीला अनुसरून का चालत नाहीये? जर धर्माचा उद्देश माणुसकी आणणे आहे व मानव जीवन याचा उद्धार करण्याचा आहे, तर मग जगात वाईटपणा, दुष्टपणा का ढळत आहे? प्रश्न हा पडतो की जर मनुष्यांना धर्म आणि माणुसकीबाबत एवढे माहित आहे व माणुसकी चांगली आहे कारण त्याचा सर्वांना फायदा होतो, तर मग संपूर्ण जग माणुसकीचा स्वीकार का करीत नाहीये? काय तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता? प्रियजनो, मी आपणा सर्वांना हे सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जरा विचार करा, धर्मांतरण एवढा मोठा वादाचा विषय का बनला आहे? याची जरुरीच काय आहे? कितीतरी चर्च तोडण्यात आले, जाळण्यात आले, ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यात येत आहे, त्यांना मारण्यात येत आहे, जुलूम जबरदस्ती करण्यात येत आहे, अनेक लोकांचा खून केलेला आहे. याचा कोणाला फायदा होतो? जरा विचार करून पहा. जर तुमचा शेजारी किंवा मित्र जो ख्रिस्ती आहे, हिंदू आहे किंवा मुसलमान आहे, जे चांगले आहे, तुम्ही म्हणाल त्यांच्यात काही वाईट नाहीये, एवढे तर आम्ही समजायला हवे की माझी जी देवावर श्रद्धा आहे त्याद्वारे दुसऱ्यांचे नुकसान व्हायला नको, आमच्याद्वारे आमच्या समाजाचे भले व्हावे, देशाचे भले व्हावे, असा विचार आम्ही बाळगायला हवा. सत्य हे आहे की परमेश्वर देव हा एक आहे आणि तो कोणत्याही एका जगांतील धर्माशी जोडलेला नाही. आणि त्या जिवंत देवाला भेटण्यासाठी आम्हाला आपल्या धर्माच्या बंधनांतून बाहेर यावे लागेल, कारण धर्माच्या पूर्वीपासून परमेश्वर देव अस्तित्वात आहे. देव आपले संकल्प पूर्ण करीत असतो. म्हणून पापांवर मुक्ती मिळवून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी
आम्हाला सर्व धर्मांपेक्षा वरती जायला हवे, कारण देव हा धर्माच्याही अगोदर आहे व धर्मांच्या समाप्तीनंतरही तोच आहे. धर्माचा उपयोग फक्त संस्कृती वाचविण्यासाठी किंवा भौतिक फायद्यासाठी, जगाचे जीवन जगण्यासाठी किंबहुना ज्ञान प्राप्त करण्यापर्यंत सीमित असतो. अशा धर्माची प्राप्ती ही सामाजिक व नैतिक मूल्यांपर्यंतच सीमित असते. तिचा स्पर्श आत्म्याला होत सुद्धा नाही व म्हणून समाज यामध्येच सीमित राहून परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, परमेश्वराची ओळख होत नाही. ही गोष्ट स्पष्ट आहे की अंतःकरणामध्ये होणारा देवाचा वास म्हणजे मनुष्य व देवाचा समेट ह्यापर्यंत मनुष्यांना नेण्याचा देवाचा उद्देश सर्वच धर्म अपयशी ठरतात. हे किती अज्ञान आहे, कारण मनुष्य मृत्यू पावल्यानंतर कोणतेही नाते या जगात त्याचे राहत नाही. कोणताही धर्म, जात, देश अस्तित्वात राहत नाही. मृत्यूनंतर सरळ देवाकडे जायचे असते. आमच्या आत्म्याचा उद्धार व्हावा हाच उद्देश या सर्वामागे आहे. प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये पापामध्ये जन्मलेला आहे. अर्थात पाप हे मनुष्याच्या विचारामध्ये आहे, विचारांमध्ये वास करीते, मनुष्याच्या हृदयात वास करीते. स्वार्थ, लोभ, क्रोध, मत्सर, हेवा, सूडबुद्धी, अहंकार, लबाडी या सर्व इत्यादी गोष्टी. जिथपर्यंत मनुष्यामध्ये पाप आहे तिथपर्यंत पवित्र आणि जिवंत देवाबरोबर त्याचा सलोखा, समेट होऊ शकत नाही. कारण देव अति पवित्र आहे आणि तो पापरहित आहे. तो आम्हा पाप्यांवर फार प्रेम करीतो, पण पापाचा फार द्वेष करीतो. कोणी मनुष्य देवापुढे उभे राहून म्हणू शकत नाही की माझ्यात काही वाईटपणा नाही. सृष्टीचा निर्माण करता जो देव, जो पापाचा द्वेष करीतो परंतु पापी मानवावर प्रेम करीतो. पाप हा महारोग आहे आणि पापाच्या या महारोगावर जर परमेश्वर देवाद्वारे जर इलाज केला गेला नाही तर मनुष्य नरकात जीवात्म्याच्या नाशाकरिता पोहोचेल. मनुष्य आपल्या स्वतःच्या कर्मांनी पापावर विजय प्राप्त करू शकत नाही आणि पापांतून मुक्त होऊ शकत नाही. मनुष्य स्वतःच्या कर्माने पापांची क्षमा आणि पापमुक्ती ही मिळवू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव रूपात आला. जो देव होता तो कुमारी मरियेच्या द्वारे या जगात जन्माला आला होता. स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून त्याचा जन्म झालेला नव्हता. म्हणून त्याच्या ठाई जे रक्त होते ते कोणा पुरुषापासून नव्हते तर जिवंत देवापासून असल्या कारणाने ते रक्त मानवांच्या पापांच्या बलिदानासाठी एकदम योग्य होते. आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला काल्वरीवर, क्रुसावर त्याला मरण सोसावे लागले. पापाचा दंड मृत्यू आहे. आम्हा मनुष्यांसाठी पापाचा संपूर्ण दंड त्याने स्वतःवर घेतला आणि त्याने आपल्या स्वतःचा प्राण बलिदान म्हणून दिला. अर्थात अखिल मानव जातीसाठी त्याने प्राण दिला. येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांसाठी किंवा यहुदी लोकांसाठी आपलं रक्त सांडलं नाही. देव जो मानव रूपात या पृथ्वीवर आला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विचारांना मी येथे सांगू इच्छितो. त्याचा संदेश अलौकिक, सुपरनॅचरल होता. त्याने पापाला पूर्णतः उघड केले व देवाचा दृष्टिकोन मनुष्यांपुढे त्याने मांडला. प्रभू येशूचे विचार धर्मापासून वेगळे होते, दुसरे होते. धर्म आणि प्रभू येशू यांचा संघर्ष होता. प्रभू येशूने कधीही कोणा मनुष्यांना धर्माची दीक्षा दिलेली नाही आणि ख्रिस्ती धर्माची त्यांनी स्थापनाही केली नाही. तर त्यांनी लोकांना शिक्षण दिले की माझ्याकडे या, मला अनुसरा, कारण मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्या वाचून स्वर्गीय पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. अर्थात येशू ख्रिस्ताचा संदेश पापापासून तुम्ही फिरा, पश्चाताप करा हा होता. हाच येशूचा प्रचार होता. प्रभू येशूचा संदेश संपूर्ण मानव जातीसाठी हा आहे की त्यांनी धर्माकडे नाही तर देवाकडे फिरावे व सदाजीवी जिवंत देवावर विश्वास करावा, त्याच्या प्रत्येक वचनावर विश्वास करावा. योहान सुवर्तमान 3:16 म्हणते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. अर्थात देवाने जगावर प्रीती केली. कोणता देव? हा तो देव आहे ज्या देवाने स्वर्ग, पृथ्वी आणि संपूर्ण विश्व रचले, आम्हा मनुष्यांना रचले आणि तो आम्हातील प्रत्येकावर प्रेम करीतो. हा देव भौगोलिकरित्या वाटण्यात आलेला नाहीये. तो संपूर्ण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचा व त्यांतील प्रत्येक व्यक्तींचाही तो देव आहे.
लोक म्हणतात येशू ख्रिस्त तर परदेशांचा देव आहे, आम्ही त्याचा का स्वीकार करावा, हा प्रश्न विचारला जातो. प्रथम आम्हाला हे समजून घेणे आहे की देव हा काही देशांपुरता मर्यादित नाही. संपूर्ण पृथ्वी त्याच्यासाठी खुली आहे. मानवजात त्याच्या पुढे खुली आहे. देश व राज्य तर मनुष्याने वाटले. त्याने कोणतेही जाती धर्म बनविलेले नव्हते. हे सर्व मानव निर्मित आहे. त्या देवाने या जगावर प्रीती केली आणि तो मनुष्य बनून या जगामध्ये आला. आणि यासाठी तो आला की आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन म्हणजे इटर्नल लाईफ, जे या विश्वात केवळ देवाकडेच आहे. आम्ही केवळ नाशमान व्यक्ती आहोत, परंतु देवाकडे जे जीवन आहे त्याचा नाश होऊ शकत नाही आणि ते जीवन देवाला आम्हाला द्यायचे आहे. हा मानव कल्पनेचा देव नसून हा खरा देव आहे, जो आम्हा सर्व मनुष्यांसाठी मानव बनला. यासाठी की जे मनुष्याला पापांतून मुक्त होणे अशक्य, ते संपूर्ण कार्य ख्रिस्त येशूने म्हणजे देवाने आम्हा मनुष्यांच्या वतीने पूर्ण करावे आणि आम्हाला पापाच्या दंडांतून आणि पापाच्या सत्तेतूनही मुक्त करावे. ही गोष्ट जाणून ज्या वेळेला कोणीही व्यक्ती असो या जगांतील, तो पश्चाताप करून जर येशू ख्रिस्ताचा स्वीकार करीतो आणि आपल्या स्वतःची पापे पदरी घेतो आणि पापांबद्दल पश्चाताप करीतो, तेव्हा देवाकडून त्याला पापांची क्षमा लाभते आणि बाप्तिस्मा घेतल्यावर त्याला पापमोचन मिळते. येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून जेव्हा तो कबूल करीतो, तेव्हा त्याच्या आत्म्याचा उद्धार होतो आणि त्याला नवीन जीवन देतो. त्याचं संपूर्ण जीवन परिवर्तित करीतो. हे सर्व कार्य देवाचा पवित्र आत्मा मनुष्याच्या आतमध्ये कार्य करीतो, आंतरिक बदल घडवून आणतो. परम सत्याची ओळख केवळ देवापासून होते. परम सत्याचे ज्ञान हे मनुष्याचे चारित्र्य म्हणजे संपूर्ण जीवनच बदलून टाकते. कारण सत्यामध्येच मनुष्य जीवनाचे संपूर्ण परिवर्तन करण्याचे सामर्थ्य दडलेले आहे. ही सर्व वास्तविकता आपल्या समोर ठेवल्यानंतर आता मला हे सांगायचे आहे की धर्मांतराचा जो आरोप ख्रिस्ती लोकांवर केला जात आहे तो कृपया थांबवावा. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा आणि नवीन नवीन येणारे आपले संदेश व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.